नमस्कार. विदर्भ मीडियाच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मी आहे पूर्वा निर्विकार. आता बघूया ग्रामीण घडामोडी. एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र मनसर व ग्रामपंचायत मनसरच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतच्या प्रणांगणात बेटी बचाओ बेटी पढाओ हा अभिनव कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. त्या प्रसंगी लहान मुलीचे आई वडील, आजी आजोबा व कुटुंबातील इतर सर्व सदस्य हजर होते. यामध्ये 4 कुटुंबाने भाग घेतला. त्यात लहान मुलीच्या पायाचे ठसे पांढऱ्या कपड्यावर उमटवून समाजासमोर आगळा वेगळा संदेश दिला. मुलांपेक्षा मुलगी बरी प्रकाश देत दोन्ही घरी. यावर लहान बालिका सोनाक्षी चंद्रिका पुरे हिने मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत हे सांगितले. गरोदर माता व स्तनदा माताची अंगत पंगत घेण्यात आली. यात विचारांची देवाणघेवाण झाली. मुला मुलीचे लिंग गुणोत्तराप्रमाणे लिंग निवडस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलीचे समाजामध्ये जीवनमान उंचावणे, मुली व महिलांमध्ये अनामी आरोग्य विषयक जनजागृती करणे, खरंतर बालविवाह प्रतिबंधक करण्याकरिता समाजाने पुढाकार घ्यावे आणि मुलींचा भावनिक शारीरिक विकासाच्या दृष्टीने बेटी बचाओ बेटी पढाओ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून किशोरी मुलींना विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्याकरिता भाग घेऊन त्यामध्ये आपले विचार व्यक्त केले. एक मुलगी असो की 2 मुली असो, परंतु कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 6 महिन्यांच्या अवधीमध्ये पालकांनी करणे गरजेचे आहे आणि मुलीचा जन्म 1 ऑगस्ट 2017 नंतरचा असावा. या निकषाला धरून जे लाभार्थी लाभपत्र होते त्यांना माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत 25,000ची डी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत ज्या सेवकांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना प्रशस्त प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. सर्व सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, सरपंच योगेश्वरी हेमराज चोखांदे व किशोरी मुली यांनी हातावर बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेची मेहंदी काढून एक संदेश दिला. मनसर गावात बेटी बचाओ बेटी पढाओचे नारे देत गावात रॅली काढण्यात आली. मनसर गाव गजबजून गेले. किशोरी मुलींनी रांगोळी स्पर्धेत ज्यांनी चांगले विचार मांडले त्यांना बक्षिसे देण्यात आले. कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त केले. सादर कार्यक्रमात उद्घाटक मान्यवर आमदार आशिष जयस्वाल यांनी मुलींना वाचवा मुलींना शिकवा हे तर आपण सर्व पालक करणारच, परंतु त्यासोबत मुलींना आपल्या पायावर ताकदीने उभे करा, जेणेकरून ती कोणासमोर लाचार होणार नाही आणि पुढचं आयुष्य ती सन्मानाने जगेल. येणाऱ्या काळात आपण महिलांकरिता विविध रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहोत. महिला सक्षमीकरणाकरिता वेगवेगळे आयोजन सुरू आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मिनल कळसकर, उपजिल्हाधिकारी नागपूर यांनी मुलींच्या बाबतीत उदाहरणे देऊन सेल्फी विथ डॉटर ही योजना एक राज्यात सुरू केली व ती याकरिता की मुली जन्मदार वाढवा म्हणून ही संकल्पना पालकाच्या मनात रुजवून एका प्रकारे सणच साजरा केला. पालकांचा आनंद द्विगुणित केलाय. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसर गावातील प्रथम नागरिक योगेश्वरी हेमराज चोखांदे, सरपंच ग्रामपंचायत मनसर यांनी स्त्री भ्रूण हत्या आणि एकच मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून मुलींना उंच भरारी घेण्याचा दार वेगवेगळ्या माध्यमातून मोकळे करू, महिला आणि मुलींकरिता ग्रामपंचायत मार्फत वेगवेगळे नियोजन करू असे सांगितले. तसेच स्त्री पुरुष समानता यावर खूप छान पालकांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अतिथी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे व पंचायत समिती सभापती कलाताई ठाकरे यांना सुद्धा महिलांना विविध योजना राबवण्याविषयी माहिती दिली. बमनोटे साहेब गट विकास अधिकारी रामटेक यांनी महिलांना योग्य आणि थोडक्यात माहिती दिली. या कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य गण, सर्व पर्यवेक्षिका, जिल्हा परिषद शिक्षक वृंदा, सर्व सेविका, मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता आर्थिक परिश्रम केले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना कर्णेवार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केली. त्यात महिला बाल विकास मध्ये विविध योजनांची माहिती दिली. ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन व सूत्रसंचालन केले त्यांचा सत्कार माननीय आमदार आशिष जयस्वाल, विधानसभा क्षेत्र रामटेक यांनी संगीता चंद्रिका पुरे बीट मनसर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चंद्रिका पुरे मॅडम यांनी पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या अप्रतिम सूत्रसंचालनातून मांडणी केली व आभार प्रदर्शन रंजना कांबळे यांनी केले. राकेश मार्जीवसह शीतल चिंचोडकर, नागपूर ग्रामीण. सावनेर कडवेश्वर तालुक्यातील सुरक्षित बेरोजगारांकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन. आपल्या सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित अशिक्षित युवक युवतींना योग्य रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सतत प्रयत्नशील असणारे क्षेत्राचे आमदार व राज्य शासनात पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने दिनांक 7 फेब्रुवारी रोज रविवारला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यात वेदांता चाकण, इलेक्ट्रोमेक प्रिंगूट, रेडियंट प्रायव्हेट लिमिटेड चंदननगर, सिंटरकॉम प्रायव्हेट लिमिटेड तलेगाव, एक्साइट बॅटरी नगर, महले फिल्टर्स, सुप्रीम प्रायव्हेट लिमिटेड खनेफट, महले फिल्टर्स, अद्विक प्रायव्हेट लिमिटेड चाकण, सीएट बुट्टीबोरी, एमके टूल्स हिंगणा, पिक्स ट्रान्समिशन हिंगणा MIDC, PMI मिहान इत्यादी ख्यातीप्राप्त कंपन्यांमध्ये रोजगारांची संधी उपलब्ध होणार असून त्याकरिता पूर्वतयारी विषयक माहिती कंपनीचे प्रतिनिधी तसेच बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा याकरिता धडपड करणाऱ्या युवा फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष कुणाल पडोळे तसेच यशस्वी फाउंडेशन पुणेचे अध्यक्ष आशिष अतकरी आदींनी उपस्थित हजारोच्या वरील बेरोजगारांना युवक युवतींना मार्गदर्शन केले। दिनांक 7 फेब्रुवारीला संपन्न सदर शिबिरास जिल्हा परिषद नागपूरचे उपसभापती मनोहर कुंभारे, सावने शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबाई सिरस्कर, सावनेर पंचायत समितीचे सभापती अरुणा शेंडे, कमडेश्वर पंचायत समिती सभापती दिंदा भिंगारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सिरिया, सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे, पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे, नगरसेवक सुनील चाफेकर, दीपक बसवार, निलेश पाटे, व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार आदींनी आयोजित मेळाव्यास भेट देऊन बेरोजगार युवक युवतीचे उत्साहवर्धन केले। आयोजित सादर मेळाव्यात ग्रामीण क्षेत्रातील उपस्थित युवक युवतींकरिता सुनील केदार मित्र परिवारातर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली। सादर आयोजनाच्या यशस्वीतेकरिता विनीत पाटील, भरत धुंडुडे, देवा ठाकूर, प्रवीण झाडे, चंदू कामदार, अश्विन करोकार, मोहन कमाले, प्रफुल्ल सुपारे, राहुल RVD, अमोल केने, आकाश सोनी आदींनी परिश्रम घेतले। विदर्भ मीडियाकरिता दिलीप घोरमारे, सावनेर। खूप तळमळ आहे की आपल्या क्षेत्रातील युवक बेरोजगार राहायला नाही पाहिजे। राजेश जी, इस आयोजन को आप किस प्रकार से देखते हैं? हमारे महाराष्ट्र के माननीय मंत्री श्री विनोद केदार इनके निर्देश पे यह शिविर लिया गया है और इस शिविर में सावनेर तालुके के, कलमेश्वर तालुके के जो विधानसभा के और कुछ बाहर के भी लड़के आए हैं, तो इनको ये मार्गदर्शन दिया जा रहा है कि ऐसी ऐसी कंपनी यहाँ पर है और इनको अगर बाहर कोई कंपनी है तो आपको अगर जाना है उसके बारे में पूरा नॉलेज दिया जा रहा है, कितना पेमेंट मिलेगा, कैसी क्या फैसिलिटी रहेंगी, हर चीज़ के बारे में उनको प्रोत्साहन दिया जा रहा है। हम देख रहे हैं कि बाहर में हजारों बेरोजगार युवक युवतियों की गर्दी लगी हुई है, तो आपका एक कितना अंदाजा है कि यहाँ कितने लोग आज इंटरव्यू को आएंगे? गर्दी तो बहुत ज़्यादा है, एक अंदाज तो नहीं बता सकते, लेकिन कम से कम 1000-2000 लड़के कम से कम यहाँ आएंगे और आए हुए हैं और सबको यहाँ सबको एक जगह एक प्राथमिक जानकारी उनको मिल रही है कि आगे हमको रोजगार कैसा दिया जाए, कैसे उपलब्ध कराए जा सकते हैं, कैसे कैसे रोजगार है और आप कौन से क्षेत्र में कैसे काम कर सकते हो, यहाँ सबको उसके हिसाब से मार्गदर्शन किया जा रहा है। थैंक यू। 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा कार्ड देऊन महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय खैरी बिजेवाडाचे मुख्याध्यापक दिलीप पाटील हे नुकतेच सेवानिवृत्त झालेत। परिसरातील सर्व गावांचे माजी विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या लाडक्या गणित शिक्षकांना निरोप देताना भव्य दिव्य असा जाहीर सत्कार समारंभ ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा येथे घेतला। या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कस्तुरे, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले चरणलाल यादव, मीरा वंजारी, सत्कार मूर्ती, दिलीप पाटील व त्यांच्या सहचारिणी संजीवनी पाटील उपस्थित होत्या। सरस्वती पूजनाने सुरुवात झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्तावना व परिचय माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य नितीन बंडीवार यांनी केले। यानंतर आपल्या लाडक्या गणित शिक्षकाप्रती मनोगत व्यक्त करण्यासाठी रीग लागली। पडणाकर चांदेकर, हर्षल दर्भे, तनु ढवळे, मनीष खोब्रागडे, धर्मेंद्र शुक्रा व ऋतुजा दिलीप पाटील यांनी जुना आठवणींना उजाळा दिला। प्रमुख अतिथीमध्ये चरणलाल यादव व 10 वर्ष शाळेत पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले असे शिक्षक बबलू यादव यांनी मनोगत व्यक्त केले व पाटील सरांचे आभार मानले। सत्कार मूर्तींनी मनोगताचे उत्तर दिले व संजीवनी पाटील यांना माजी विद्यार्थी प्रति कृतज्ञता व्यक्त केली। अध्यक्षीय भाषणात कस्तुरे सरांनी पाटील सरांचे उत्कृष्ट समाजसेवक व शेतीविषयक त्यांचे ज्ञान व आदर्श व्यक्तिमत्व म्हणून प्रशंसा केली व उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली। कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नितीन बंडीवार, उपसरपंच राकेश बरबटे, बबलू मामा धरबे, अण्णा सोनटक्के, प्रेम यादव, जयदेव डडोरे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन कोमल डडोरे यांनी केले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला। राकेश मर्जीवेसह शीतल चिंचोडकर, नागपूर ग्रामीण। मानसिक समाधान मिळतं, धन्यवाद मिळतो, धन्यता त्यांना
ह्या निमित्ताने मिळाली. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी आम्ही त्यांचा एक घरगुती सत्कार लहानसा केला होता. त्या दिवशी सुद्धा ते असेच भावनिक झाले होते. भावनिक होणं हा त्याचा एक स्वभाव आहे, पण एक चांगली गोष्ट आहे. कारण की जो मनुष्य कमी बोलतो किंवा भावना मनात बाळगत नाही त्याचा कोंडमारा होतो. या ठिकाणी आपण बघाल की ते उत्स्फूर्तपणे दोघेही पती पत्नी भावना व्यक्त करतात. मनातलं जे आहे ते बोलून दाखवतात. ओठात एक आणि पोटात एक त्यांचं नसतं. त्यांना मी रामटेकमध्ये आल्यापासून, मला पण रामटेकमध्ये येऊन जवळजवळ 35 वर्ष झाले. तर या 35 वर्षात आल्यापासून त्यांचा माझा परिचय होता. माझी शाळा समर्थ हायस्कूल रामटेक आणि त्यांची महात्मा फुले हायस्कूल खैरबेजेवाडा. आमच्या नेहमी गप्पा चालायच्या. ते मला भाग्यवान म्हणायचे, पण आता असं वाटतं की आम्हाला त्यांना भाग्यवान म्हणावं लागतं. आणि शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला दोन महान माणसांनी, 2-3 महान माणसं होऊन गेली महाराष्ट्रात, त्यांनी एक पथ दाखवला, एक मार्ग दाखवला की पुणे मुंबईपेक्षा नागपूर अमरावती बेटर आहे काम करणाऱ्यांसाठी, आणि नागपूर अमरावतीपेक्षा रामटेक सावनेर बेटर आहे, आणि रामटेक सावनेर पेक्षाही मुसेवाडी किंवा खैरबिजेवाडा हे जास्त बेटर आहे. जास्त खडकाळ भूमी तिथे असते, जास्त संकट असतात. ज्या ठिकाणी जास्त अडचणी आहेत, ज्या ठिकाणी जास्त समस्या आहेत, जी चौकी, जी पोस्टिंग युद्धामध्ये सुद्धा जास्त भयानक असते, जिथे जास्त संकटांचा सामना करावा लागतो, त्या ठिकाणी अधिक चांगल्या सैनिकाची नियुक्ती केली जाते. म्हणून आपल्या शाळेला अधिक चांगले कमांडर लागतात. अत्यंत विषम परिस्थितीत त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंची शाळा, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल खैरबिजेवाडा ही नावारूपाला आणली. मोठमोठ्या शाळांशी, परिसरातल्या आमच्या शाळांसारख्या मान्यताप्राप्त शाळा 80-80 वर्ष ज्यांना झालेली आहे, त्या शाळांशी त्यांनी एक प्रकारे विद्यार्थ्यांना तिथे न जाऊ देता रोज जाणं येणं, ट्रॅफिकचा रस्ता आहे, छोटे छोटे मुलं आहेत, अपघात होतो, त्याच्यापेक्षा आपल्या भागात का शाळा असू नये, ही भूमिका महात्मा फुलेंची स्वतःची होती. ही भूमिका कर्मवीर भाऊराव पाटलांची होती. कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1919 ला रयत शिक्षण संस्था काढली. ती त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी काढली नाही, मुंबई पुण्याला काढली नाही, साताऱ्याला सुद्धा काढली नाही. तर सातारा जिल्ह्यामध्ये काळे नावाचं एक गाव आहे छोटस. या काळे नावाच्या गावात त्यांनी रयत शिक्षण संस्था काढली. आपल्याला वाटते की गावखेड्यातून काय होतं, पण गावखेड्यातून आश्चर्य घडलं. आज कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे. ती एका लहानशा खेड्यातून सुरुवात झाली. त्यामुळे खेड्यातून मोठे कामं होत नाहीत, हा आपला एक चुकीचा दृष्टिकोन आपण वर्षानुवर्ष बाळगला आहे. शहराला मागे टाकणारी कामं अनेकदा खेड्यातूनच झालेली आहे. अण्णा हजारेंनी खेड्यातूनच, राळेगण सिद्धीसारखं खेड्यातूनच महाराष्ट्राला ग्रामोदयाचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे एका खेड्यात त्यांना ही जी संधी मिळाली, हे त्यांचंही भाग्य आहे की त्यांना एक काम करण्याची संधी मिळाली. मुख्याध्यापक म्हणून अतिशय विषम परिस्थितीमध्ये शाळेला विद्यार्थी देण्यापासून विद्यार्थ्यांना उत्तम गुण देण्यापर्यंत, आणि उत्तम गुणापेक्षाही उत्तम ज्ञान देण्यापर्यंत. कारण की मार्कशीटवरचे गुण 1 वर्ष 2 वर्षाच्या वर कोणी विचारत नाही, पण तुम्ही जे इम्बाईब केलेले, आत्मसात केलेले गुण आहेत ते वर्षानुवर्ष विचारतात. आणि म्हणून महात्मा फुलेंचा वारसा चालवणारी ही शाळा, कर्मवीर भाऊराव पाटलांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारी ही शाळा, पंजाबराव देशमुखांप्रमाणे खेड्याकडे चला, गावाकडे आधी पहा, असा वारसा देणारी ही सगळी मंडळी यांनी ही शाळा घडवली, फुलवली. मला खूप आनंद वाटला, अगदी त्या काळातही वाटला होता, आताही वाटतो. जेव्हा ही शाळा स्थापन केली तेव्हा अनेक संचालकांची, त्या काळातला ट्रेंड होता 1980 ते 90चा, एक फॅशन होती की शाळेला आपल्या वाडवडिलांचे नाव द्यायचे. पण ही किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. आमच्या सगळ्यांच्या विचारांचे वारसदार आमचे वडील कमी आहेत.
आज 9 फेब्रुवारी रोजी ऋषी कपूर यांचा भाऊ राजीव कपूर यांचे निधन झाले. वयाच्या 50व्या वर्षी आमिर सर्वांना सोडले आहे. असे दिसते की एका गोड मनामुळे त्यांचा मृत्यू झाला. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रॉकॉस्ट महाराष्ट्र आयोजित शिवगान स्पर्धा 2021 चे आयोजन नागपुरातील अमृत भवन येथे करण्यात आले. यावेळी विविध प्रकारचे गीतकार उपस्थित होते. विजेत्यांना वैयक्तिक गीत प्रथम पुरस्कार 7,000, सांघिक गीताला 11,000, तृतीय विजेत्याला 5,000, सांघिक गीताला 7,500 आणि तृतीय विजेत्याला 3,000 आणि सांघिक विजेत्यांना 5,000 रुपये असे पारितोषिक वितरित करण्यात आले. यावेळी गायकांसाठी वैयक्तिक गायकासाठी 3 ते 7 मिनिटे तर सांग एका गीतासाठी 5 ते 8 मिनिटे असा वेळ ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम 19 फरवरी शिवाजी जयंती निमित्त घेण्यात आला आहे. यात मोठ्या संख्येत गीतकार उपस्थित झाले होते. नमस्कार, मैं हूँ कृषा कौर विदर्भ मीडिया से। बीजेपी प्रदेश महाराष्ट्र की ओर से आज यहाँ पर शिव गायन का आयोजन किया गया है। देखते हैं कि ये स्पर्धा में क्या क्या हो रहा है। शिवाजी महाराज के जो गीत है उनसे क्या होता है कि यानी एक अलग टाइप का यानी जो जोश आता है, जो देश के प्रति जो भावना अपनी होती है वो जागरूक होती है। वैसे तो जागरूक होती है, लेकिन शिवाजी महाराज के गीत से और ज़्यादा अच्छा लगता है। और बच्चों को यहाँ आने के बाद जो शिवाजी महाराज का जो गाने का जो ढंग है, पोवाड़ा है, जो अंगाई गीत है, वो सभी जो प्रकार है उनको पता हो गया आज। शुक्रिया, आपका बहुत बहुत शुक्रिया। अब हम जानते हैं बच्चों से कि स्पर्धा में जो इन्होंने पार्टिसिपेट किया है उसमें पार्ट लेकर इनका क्या बोलना है। आप में से कौन आएगा? जल्दी से आप बताइए, आज आपने यहाँ पे परफॉर्म किया, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि यहाँ पे आके ना बहुत सारे अलग अलग प्रकार, अभी एक अंकल ने गाया, उन्होंने बहुत जोर से जोश वाला गाना गाया, एक अंगाई यानी एक लोरी गाई। हमको पता नहीं था कि शिवाजी महाराज के लिए भी कोई लोरी वगैरह होगी। बहुत तरीके के पोवाड़े गाए, हमने एक गाना गाया, बहुत अच्छा। तो आप देख सकते हैं किस तरीके से बच्चों में भी एकदम जोश जुड़ चुका है शिवाजी महाराज जी का। तो बिल्कुल कहने वाली बात है कि जो आज यहाँ पे स्पर्धा हुई है ये अपने उद्देश्य में बिल्कुल खड़ी उतरी है। अब हमारे पास है यहाँ पे महाराष्ट्र कल्चरल विंग के हेड, आइए उनसे जानते हैं इस स्पर्धा की कुछ खास बातें। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दणदणीत व्हावा या उद्देशातून छत्रपती शिवाजींचं स्तुतिगान, अभंग, पोवाडे आणि शिवाजींची स्तुती घेऊन त्यांना मानाचा मुजरा कसा करता येईल असा एक विषय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 40 ठिकाणी ही शिवगान स्पर्धा सुरू आहे. नागपूर केंद्रावरती अमृत भवनमध्ये ही स्पर्धा सुरू झालेली आहे. अनेक पार्टिसिपंट्स या ठिकाणी भाग आहे आणि खूप मोठ्या पद्धतीने याचा लाभ आहे. 19 तारखेला याची अंतिम स्पर्धा साताऱ्याला अजिंक्यतारा गडावरती आहे आणि या कार्यक्रमाला खुद्द छत्रपती उदयनराजे भोसले सर, अनेक मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील, आपले विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अनेक सिने कलावंतांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित होणार आहे. नागपूरकरांनी आजच्या या कार्यक्रमाला एवढा प्रचंड उत्साह मिळेल आम्ही याचा विचारही केला नाही, परंतु या पार्टिसिपेंट्सनी इतका भरघोस प्रतिसाद दिला की खऱ्या अर्थी तरुणाईमध्ये शिवरायाचा अभ्यास किती जोरदार असेल किंवा शिवाजीबद्दल काय प्रेम असेल या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले. तो जैसे कि हमने देखा कि शिवाजी महाराज के लिए जितनी यहाँ पे इज्जत और प्यार इन सबके दिलों में उत्पन्न है वो इन्होंने आज स्पर्धा के थ्रू सबको बहुत अच्छी तरीके से दिखाया है और मनाया है। तो शिवाजी महाराज पे रचित जो गाने हैं तो बस गाने नहीं रहते, बहुत सारी गाने सो जब हमारे एज के लोग गाना गाते हैं जैसा बोलते जाते हैं तो वो सब शायद याद दिलाने का उसको रिवाइव करते हैं, उस चीज़ को जिंदा दिल रखने का, सबके दिलों में जिंदा रखने का एक ये जरिया है। ये स्पर्धा एक जरिया है शिवाजी महाराज को हम सबके दिलों में जिंदा रखने का, और इसका आयोजन होना ही बहुत बड़ी बात है। ये बहुत ही प्रशंसनीय ऐसा। तो आप देख सकते हैं किस तरीके से सबके दिलों में आज शिवाजी महाराज के लिए कितनी ज़्यादा इज्जत है। कॉम्पिटिशन इन्होंने ऑर्गेनाइज किए भारतीय जनता पार्टी
तो हमें परफॉर्म करके बहुत अच्छा लगा इसमें। और ऐसी स्पर्धाएं बार बार इसका ऐसा आयोजन हो, फिर से ऐसी और नहीं हो फिर से। ऐसी स्पर्धाओं का आयोजन बार बार होना चाहिए, क्योंकि ये बहुत ज़रूरी है। हम आधुनिक प्रयुक्ति की ओर बढ़ रहे हैं, लेकिन हमें जो अपनी विरासत संस्कृति है, अपने वीर महापुरुषों जो हो गए उनको कभी भूलना नहीं चाहिए। तो इस माध्यम से हमें उनकी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या 115व्या जयंतीनिमित्त आज भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील 16 प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन गोंद्यात सत्कार करण्यात आला। स्वर्गीय मनोहरभाई पटेल हे स्वतः अशिक्षित असताना त्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकाच दिवशी 22 शाळा उघडल्या। त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात शेकडो शाळा महाविद्यालय उघडले असल्याने गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता इतर ठिकाणी जावी लागत नाही। यामुळे त्यांच्या स्मृतीनिमित्त 9 फेब्रुवारीला गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात येत असून या सत्कार सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आले असून आज सत्कार करत आलेल्या लोकांमध्ये 19 पैकी 16 मुली असल्याने आज शिक्षणात मुलींनी प्रगती केली असून मुलांनी मुलींकडून शिकण्याची गरज असल्याचे कोश्यारी म्हणाले। तर प्रफुल्ल पटेल हे पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कान मंत्रावर चालत असून त्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यात सबका साथ सबका विकास साधले असल्याचे कोश्यारी म्हणाले। तर प्रफुल्ल पटेलांनी मनोहरभाई पटेल यांच्याविषयी माहिती दिली। प्राप्त किया है गुजराती राष्ट्रीय खेलवानी और गोल्ड मेडल हम उनको दे रहे हैं। जोरदार तालियां बजाइए। गोल्ड मेडल की से उनको सम्मानित किया जा रहा है, करते हैं और बहुत बहुत अभिनंदन करते हैं। जोरदार तालियों से आप इनका स्वागत करें। देके सम्मान पत्र देके सम्मान कर रहे हैं। माननीय महामहिम राज्यपाल भंडारा जिले का नाम ये निरंतर आगे बढ़ाते रहेंगी। इन्होंने प्राप्त किया गुजराती राष्ट्रीय खेलवानी मंडल गुजराती नेशनल हाई स्कूल में गोंदिया जिले में सर्वाधिक अंक प्राप्त करने का इनको नेशनल हाई स्कूल में गोंदिया में सर्वाधिक अंक प्राप्त करने का श्रेय इनको प्राप्त हुआ है। जोरदार तालियों से। भीमराम जी विद्यालय बड़ेगांव तिरोड़ा में गोंदिया जिले में सर्वाधिक अंक प्राप्त किया। इन्होंने प्राप्त किया। सौंदड़ की स्टूडेंट इसका बहुत जूनियर कॉलेज में गोंदिया में सर्वाधिक HSC में इन्होंने अंक प्राप्त किए। हम बहुत दिल से अभिनंदन करते हैं और इनके उज्ज्वल कॉलेज गोंदिया में बीकॉम में सर्वाधिक अंक किए। जोरदार तालियों से आप इसका अभिनंदन करें कि होम्योपैथी के माध्यम से पूरे 8-9 महीने अपने हिंदुस्तान की बहुत बड़ी गोंदिया शिक्षण संस्था की आदर्श शिक्षिका के रूप में आप जोरदार तालियों से इनका स्वागत। तो ऐसे ही समाज में हम सब मिलजुल के चले, ये सीखना हम सबका काम है और ये मनोहर भाई जी ने और प्रफुल्ल भाई ने सीखा है। ये मैं इसके लिए इनको बधाई देता हूँ। और जैसा करते कि हम यहाँ में सबको साथ लेके आया, मुझे लगता है कि कहीं न कहीं अदृश्य रूप से प्रधानमंत्री का मंत्र इनके कान में चला गया है। सबका साथ सबका विकास सबका विश्वास। मेरे प्यारी बच्चियों, मैं तुमको बहुत बधाई देता हूँ और बच्चों से अपेक्षा करता हूँ, लड़कों से, कि भाई थोड़ा अपनी बहनों से कुछ सीखो। बच्चों को मैं बहुत, सभी जिन्होंने पदक पाए उनको मैं बहुत बधाई देता हूँ, शुभकामना देता हूँ और आगे के लिए मंगल कामना करता हूँ। लेकिन आप लोग कल्पना कीजिए, जिस समय मनोहर भाई ने पहला हाई स्कूल खोला होगा,
उस हाई स्कूल में केवल और केवल लड़के होंगे, लड़कियां होंगी नहीं। मेरे ख्याल से मुझे ऐसा ध्यान आ रहा था। अब देख लेना पिछड़ा, बताइए। मैं प्राइमरी में था, मेरे साथ कोई लड़की पढ़ती नहीं थी। मैं मिडिल में था, 6ठी 7वीं 8वीं में, कोई लड़की नहीं। 9th से 8th अलग अलग स्कूल में था, तीनों जगह कोई लड़की नहीं। जब मैं इंटर में यानी 11वीं 12वीं में गया, तब मेरे साथ 4 लड़कियां थी। अब आप बताओ आज क्या है? जिस स्कूल में जाओ, जिस कॉलेज में जाओ, वहां सबसे आगे कौन है? लड़कियां, पुत्रियां, लाडली लक्ष्मी, वही सबसे आगे है। तो ये कैसा लग रहा है कि युग परिवर्तन हो रहा है। सामाजिक सेवा में आपने भी इतने स्कूल खोले, मैंने भी सैकड़ों स्कूल खोले हैं, पर अपना नहीं खोला, पिताजी के नाम से नहीं खोला, समाज के नाम से खोला, भारत के नाम से खोला है। तो नौकरी या मजदूरी करने के हिसाब से वो वहाँ से निकलकर जबलपुर होते हुए यहाँ गोंदिया में आके उन्होंने अपने जीवन की शुरुआत की। और क्योंकि खुद पढ़े लिखे नहीं थे, वो अपने जीवन की जो कमी थी वो दूसरे को महसूस ना हो, कम से कम मैं अपने हाथ से कुछ अपने लोगों के लिए कुछ कर सकूं, इस मंशा के साथ उन्होंने अपने सामाजिक जीवन की भी साथ साथ में शुरुआत की। ये गोंदिया भंडारा जिला जो उस वक्त का भंडारा जिला था, यहाँ पर एक ही हाई स्कूल था पूरे जिले में, वो भी भंडारा में। उस जमाने में उसको मनरो हाई स्कूल बोलते थे, अब उसका नाम लाल बहादुर शास्त्री हाई स्कूल हो गया। एक ही हाई स्कूल था, कॉलेज एक भी नहीं। ये इतना बड़ा दोनों जिले, मतलब कोई छोटा एरिया नहीं है। और तत्कालीन उस वक्त सीपीएन बरार था, महाराष्ट्र में नहीं था हमारा इलाका। तो उस वक्त उन्होंने एक ही दिन में 22 हाई स्कूल का निर्माण पूरे भंडारा जिले के अलग अलग गांवों में उन्होंने शुरुआत की उसकी। 22 हाई स्कूल, और जहां बैठे हैं ये पहला कॉलेज। लेकिन उन्होंने एक ही दिन में इतनी हाई स्कूल शुरुआत की। और वो हाई स्कूल उन्होंने जो शुरू की, कॉलेज शुरू किया, बाद में जिला परिषद की जब फॉर्मेशन हुई तो 22 की 22 हाई स्कूल वो जिला परिषद को उन्होंने फ्री में, दान में वो उनको दे दी, ताकि बच्चों का भविष्य और एक अच्छे तरह से आगे उनका संस्था भी अच्छी चलनी चाहिए। लेकिन उसके बावजूद उन्होंने केवल वो 22 हाई स्कूल या एक कॉलेज बना के नहीं रुके, वो 22 हाई स्कूल तो दे दी, लेकिन उसके पश्चात उन्होंने ये श्रृंखला जारी रखी और बड़े पैमाने पे गोंदिया शिक्षण संस्था के माध्यम से स्कूल और कॉलेजेस का निर्माण होते रहा। मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। आपण बघत राहा ग्रामीण घडामोडी। नमस्कार।